नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे इथं तुम्हाला त्यांनी पेअर ऑफ लाईन्स दिलेली आहे. तर या दोन लाईन्सना परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन लाईन्स पाहिजे. शिवाय त्या परत कशा पाहिजेत? पासिंग थ्रू ओरिजिन पण पाहिजे. आणि त्यांचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया आपण त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. गिव्हन इक्वेशन इज 5x² minus 8xy plus 3y² इक्वल टू 0. आता एक लक्षात ठेवा की इथं आपण जी प्रोसेस वापरणार आहे ती प्रोसेस तुम्ही कसल्याही इक्वेशनला वापरू शकता. आता कसल्याही म्हणजे काय? तर इथे याचे फॅक्टर्स पडतात. पण काही इक्वेशन्स असे आहेत की कंबाइंड इक्वेशन आहे पण फॅक्टर्स पडत नाही. मग तिथं ही फॅक्टर्सची प्रोसेस उपयोगात येत नाही. त्यामुळे आपण अशी प्रोसेस बघतोय की जी कुठल्याही कंडिशन मध्ये आपल्याला वापरता येईल. फॅक्टर्स पडू दे किंवा न पडू दे. त्यामुळे एक कॉमन मेथड आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. तेव्हा जरा बघा कशा पद्धतीनं आहे. हे दिलेले इक्वेशन आहे. कंपेअरिंग विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. a इक्वल टू 5, 2h इक्वल टू -8 आणि b इक्वल टू 3. मग याच्यावरून h इक्वल टू -4 हे पण तयार करून ठेवू. कुठलं वापरायला लागते बघू पुढं. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स कन्सिडर करतोय m1 आणि m2. assume that m1 and m2 are slopes of these two lines. मग जर यांचे स्लोप्स m1 आणि m2 असतील तर आपले बेसिक फॉर्म्युले मांडूयात आपण. देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन p and m1 m2 इक्वल टू a अपॉन p. हे बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवा. ते आपल्याला वापरावे लागते. आता याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज वापरून घेऊया. व्हॅल्यू सगळ्या तयार आहेत माझ्याकडे. देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू -2h ची व्हॅल्यू -8 आहे. b ची व्हॅल्यू 3 आहे. त्यामुळे याचं सिम्प्लिफिकेशन मायनस मायनस कॅन्सल होईल. 8 अपॉन 3 येणार. आणि m1 m2 इक्वल टू a अपॉन b. a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 3. या पद्धतीने. आता या दोन लाईन्सना परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन्स पाहिजेत. मग त्यांचे स्लोप्स कसे येतील? स्लोप्स ऑफ लाईन्स परपेंडिक्युलर टू these two lines are -1 upon m1 and -1 upon m2. जर m1 आणि m2 यांचे स्लोप्स असतील तर यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे स्लोप सांगितलं होतं. काय करायचं? त्याचं रेसिप्रोकल करायचं आणि चिन्ह बदलून घ्यायचं. आता हे जर त्यांचे स्लोप्स असतील आणि ह्या लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, ते एक वाक्य लिहूया. These lines are passing through origin. Therefore,
their separate equations are. मग त्यांची सेपरेट इक्वेशन्स काय येतील? y इक्वल टू -1/m1x and y इक्वल टू -1/m2x हे असं येणार. दॅट इज हे m1 ने इकडे मल्टिप्लाय करा. m1y इक्वल टू -x and m2y इक्वल टू -x. therefore हे इकडे घेतोय. x plus m1y this is equal to 0 and x plus m2y this is equal to 0. आता यांचं कंबाइंड इक्वेशन तयार करायचं. their combined equation is यांचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे यांचा प्रोडक्ट करायचा. x प्लस m1y into x plus m2y this is equal to 0. ह्यानं प्रोडक्ट करून घ्या. x स्क्वेअर प्लस m2 xy प्लस m1 xy प्लस m1 m2 y स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यातून एक्स वाय तेवढं कॉमन घ्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर एक्स वाय त्याच्यातून कॉमन घ्या प्लस m1 प्लस m2 इंटू एक्स वाय प्लस m1 m2 इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू 0. या व्हॅल्यूज मला मिळतील. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपण वरती तयार करून ठेवलेली आहे. कुठे आहे ते आपण घेऊया त्याला. बघा इथं दोन व्हॅल्यूज आहेत. m1 प्लस m2 आहे 8/3 आणि m1 m2 आहे 5/3. या दोघांना मिळून मी इथं इक्वेशन नंबर 1 देतो. m1 प्लस m2 8/3 आणि m1 m2 5/3 हे इथं वापरूया. therefore 8/3xy प्लस 5/3 स्क्वेअर हे असेल. आता फक्त याला 3 मल्टिप्लाय करून घ्या. therefore 3x² प्लस 8xy प्लस 5y² equal to 0. This is the required equation. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे हीच प्रोसेस करा. खूप सिंपल आहे. काहीही याच्यामध्ये विशेष नाही. फक्त जरा कॅल्क्युलेशन एकदमच कमी करावं लागते, पण जरा व्यवस्थित अंडरस्टँड करून घेऊन ही प्रोसेस पूर्ण करा. सेम या पद्धतीने हे दुसरं एक्झाम्पल आहे. ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. XY प्लस y² इक्वल टू 0. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअरची टर्म नाहीये. मग कोणतीही एक टर्म तरीही सोडवता येतं. फक्त b इक्वल टू 0 आलं तर मग मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता ही दोन उदाहरणं मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सोडवून दाखवतोय. पहिलं एक्झाम्पल घेऊया त्याच्यातलं आपण. गिव्हन इक्वेशन इज इक्वेशन आहे XY प्लस y² इक्वल टू 0. देअरफॉर त्याच्यातून y कॉमन घ्या म्हणजे मग शिल्लक राहील x प्लस वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर y इक्वल टू 0 अँड x प्लस वाय इज इक्वल टू 0. मग आता
y इक्वल टू 0 याचा अर्थ हे एक्स ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारी लाईन आणि पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे वाय ऍक्सिस येणार. मग तिथं तुम्हाला इक्वेशन घ्यावं लागेल एक्स इक्वल टू 0. मग ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन जरा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपण देऊया. मग त्याच्यात आता y इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ x axis. Therefore, a line perpendicular to x axis and passing through origin is y-axis. y-axisचं इक्वेशन ऑफ y-axis is x इक्वल टू 0. तुम्हाला इथं एका लाईनचं इक्वेशनच मिळालं. बघा लक्षात येते का? आता जी दुसरी लाईन आहे ती तुम्हाला या इक्वेशन वरून काढावी लागेल. अनदर लाईन इज x plus y equal to 0 whose slope is equal to याचा स्लोप आहे -1. Therefore, slope of a line perpendicular to this line is equal to m is equal to ह्याचा रेसिप्रोकल आणि चिन्ह बदलायचं म्हणजे फक्त 1 येणार आहे. इट इज ऑल्सो पासिंग धिस लाईन असं करूया त्याला आपण. This line is also passing through origin. हे लिहित चला व्यवस्थित. बोर्ड पॅटर्न मध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. Therefore, its equation is y equal to mx. That is y equal to x. That is x minus y equal to 0. हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. बघा समजतंय का? मग आता यांचं कंबाइंड इक्वेशन. Therefore, required combined equation is या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल 1 आणि 2 चा. x into x minus y. This is equal to 0. Therefore, x square minus xy equal to 0. हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातला. Given equation is 3x square minus 4xy. This is equal to 0. याच्यातून x कॉमन घ्या. 3x minus 4y is equal to 0. Therefore, x equal to 0 and 3x minus 4y equal to 0. ह्या दोन सेपरेट लाईन्स मिळतील. These are two lines given. ह्या आपल्याला दिलेल्या दोन लाईन्स आहेत. आता याच्यातलं x इक्वल टू 0 x equal to 0 is equation of
y-axis. Therefore, a line through origin and perpendicular to y-axis is x-axis. y-axisला परपेंडिक्युलर असणारी लाईन आणि ओरिजिन मधून पास होणारी लाईन म्हणजेच कोण x-axis. इक्वेशन ऑफ x-axis इज, त्याचं इक्वेशन येणार y इक्वल टू 0. ही तुमची रिक्वायर्ड लाईन पैकी ही एक लाईन. दुसरी जी लाईन आहे ती आहे 3x minus 4y equal to 0. Another line is 3x minus 4y equal to 0, whose slope equal to 3 upon 4. Therefore, slope of line perpendicular to this line is equal to minus 4 upon 3. It is also passing through origin. Therefore, its equation is y equal to mx. Therefore, y equal to, याला आपण m म्हणूया इथं, minus 4 upon 3 into x. याचं सिम्प्लिफिकेशन 3y is equal to minus 4x. Therefore, 4x plus 3y is equal to 0. हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन. पहिल्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू 0 आहे. आता मला यांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. Therefore, combined equation of these two lines is y into 4x plus 3y. This is equal to 0. मग y न मल्टिप्लाय करून घ्या. 4xy plus 3y square is equal to 0. हे त्याचं रिक्वायर्ड इक्वेशन येईल. रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन हे त्याचं फायनल आन्सर. Next example, find k if sum of the slopes of the lines represented by, इथं लाईन सांगितलेली आहे, तर सम ऑफ स्लोप्स म्हणजे m1 प्लस m2 इट इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. तर m1 m2 च्या 2 टाइम्स m1 प्लस m2 आहे असं त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे आणि के फाइंड आउट करायचं आहे. इम्पॉर्टंट टाईप मार्क करून ठेवा त्याला. आता हे कसं सोडवायचंय बघा. गिव्हन इक्वेशन इज x square plus kxy minus 3y square equal to 0. Comparing with ax square plus 2hxy plus by square equal to 0. याच्याशी कंपेअर करा. a equal to 1, 2h equal to k
आणि बी इक्वल टू -3. याच्यावरून एच ची व्हॅल्यू पण काढून घेऊया, के अपॉन. या दोन लाईन्सचे स्लोप्स मी कन्सिडर करतोय M1 आणि M2. इफ M1 and M2 are slopes of these two lines, then M1 plus M2 equal to -2h upon p, and M1 M2 equal to a upon p. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. Therefore M1 plus M2 equal to -2h ची व्हॅल्यू आहे k, b ची व्हॅल्यू आहे -3, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन होणार k अपॉन 3. M1 M2 इक्वल टू a अपॉन b. a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे -3, म्हणजे हे येणार -1 अपॉन 3. आता त्याने एक कंडिशन दिली आहे बघा याच्यामध्ये. वाचूया प्रॉब्लेम मध्ये काय दिले ते. काय सांगितले बघा, सम ऑफ स्लोप्स म्हणजे M1 प्लस M2 ट्वाइस देअर प्रोडक्ट, म्हणजे 2 टाइम्स M1 M2. ही कंडिशन आता याच्यामध्ये वापरूया. गिव्हन दॅट M1 plus M2 is equal to 2 times M1 M2. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. k अपॉन 3 इक्वल टू 2 टाइम्स -1 अपॉन 3. हे असं होईल. हे 3 ला 3 कॅन्सल होईल. देअरफॉर k इज इक्वल टू -2. हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड के फाइंड आउट करायचं आहे. इफ स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ही लाईन त्यांनी सांगितलेली आहे, कंबाईंड इक्वेशन दिलेलं आहे. या दोन लाईन्सचे जे स्लोप्स आहेत त्यांच्यातला डिफरन्स 4 आहे म्हणून सांगितले. डिफर बाय 4. परत एकदा तशीच प्रोसेस करावी लागेल. गिव्हन इक्वेशन इज 3x² प्लस kxy minus y² is equal to 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² is equal to 0. मग इथं काय करणार, a इक्वल टू 3 येणार, 2h इक्वल टू k येणार, b इक्वल टू -1 येणार, त्याच्यावरून h इक्वल टू k अपॉन 2. आता यांनी काय सांगितले बघा, ह्याचे जे स्लोप्स आहेत ह्या दोन लाईन्सचे त्यांच्यातला डिफरन्स 4 सांगितले. मग ह्या दोन लाईन्सचे स्लोप्स कन्सिडर करतोय M1 M2. इफ M1 and M2 are slopes of these two lines, then M1 plus M2 equal to -2h upon b, and M1 M2 equal to a upon b. अशा हे दोन फॉर्म्युले ह्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरूया आता. देअरफॉर M1 प्लस M2 इक्वल टू -2h ची व्हॅल्यू आहे k, b ची व्हॅल्यू आहे -1, त्यामुळे हे येणार k, आणि M1 M2 इक्वल टू 3 अपॉन -1, म्हणजेच हे येणार आहे -3.
या पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज मिळते. आता त्यांनी स्लोप्सचा डिफरन्स सांगितलाय 4. गिव्हन दॅट डिफरन्स इन स्लोप्स इज इक्वल टू 4. मग आता याच्यामध्ये असं पण असू शकते M1 मायनस M2 इक्वल टू 4 असेल, किंवा M2 मायनस M1 हे पण 4 असू शकते. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय देअर फोर मॉड M1 मायनस M2 दिस इज इक्वल टू 4 लिहू शकता. काही या दोन्हीपैकी काहीही असू शकते. मग याचा स्क्वेअर करूया आपण. देअर फोर M1 मायनस M2 therefore M1 minus M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 16 हे असेल. आता हेच याचा जो स्क्वेअर लिहिलेला आहे त्याला आपण असं लिहू शकतोय M1 प्लस M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स M1 M2 इज इक्वल टू 16. हे पाहिजे असेल तर तुम्ही सोडवून बघा. इथे प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरा. M1 स्क्वेअर येणार, M2 स्क्वेअर येणार, ट्वाईस M1 M2 येणार प्लस मध्ये. मग +2 M1 M2 आणि -4 M1 M2 म्हणजे -2 M1 M2 येते, म्हणजे हा स्क्वेअर येतो. त्यामुळे ही टर्म जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. M1 प्लस M2 किती सांगितले बघा, ते आहे K. देअरफोर इथे येणार K चा स्क्वेअर -4 टाइम्स M1 M2 म्हणजे किती येणार, -3 येणार. दिस इज इक्वल टू 16. आता फक्त हे सोडवायचं आहे. हे बघा काय काय होते आता किरकोळ सिम्प्लिफिकेशन. K स्क्वेअर प्लस 12 इज इक्वल टू 16. Therefore K square equal to 4. Therefore K is equal to प्लस और मायनस 2. हे याचं फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड K if स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय, हे पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन दिलेलं आहे, त्यापैकी एका लाईनचा स्लोप एक्सिड्स द स्लोप ऑफ द अदर बाय 8. एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 ने जास्त आहे, असा याचा अर्थ होतो. एक्सिड्स म्हणजे जास्त असणे. तर बघा परत एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. गिव्हन इक्वेशन इज kx² प्लस 4xy मायनस y² इक्वल टू 0. Comparing with ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. a इक्वल टू k, 2h इक्वल टू 4, b इक्वल टू -1. तुम्हाला इथं h ची अजून एक h ची व्हॅल्यू मिळेल, h इक्वल टू 2. आता या दोन लाईन्सचे स्लोप्स M1 M2 कन्सिडर करतोय. इफ M1 and M2 are slopes of these two lines, then M1 plus M2 equal to -2h upon b and M1 M2 equal to a upon b. व्हॅल्यूज त्याच्यात वापरूया. Therefore M1 plus M2 equal to -4 upon -1, M1 M2 equal to k upon -1.
किरकोळ सिम्प्लिफिकेशन, देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू, इथे येणार 4 m1 m2 इक्वल टू मायनस के. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे याच्यामध्ये की एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 जास्त आहे. गिव्हन दॅट m1 इक्वल टू m2 प्लस 8. मग ही व्हॅल्यू मी या पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतोय. देअरफॉर m1 च्या ठिकाणी हे लिहायचं आहे m2 प्लस 8. m1 च्या ठिकाणी m2 प्लस 8 लिहायचं आहे. परत पुढं प्लस m2 येणार. दिस इज इक्वल टू 4. त्यामुळे हे काय होणार, m2 प्लस m2 हे येणार ट्वाइस m2 प्लस 8. दिस इज इक्वल टू 4. हे असं मिळेल मला. मग हे सोडवायचं आहे. ट्वाइस m2 इक्वल टू, हे पलीकडे न्या, 4 मायनस 8 ते येणार -4. त्यामुळे m2 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल -2. ही अशी व्हॅल्यू मिळेल. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण वापरायची. मग ह्याचं काय होणार, सेकंड इक्वेशन मध्ये वापरल्यानंतर m1 च्या ठिकाणी m2 प्लस 8 इंटू m2, दिस इज इक्वल टू मायनस के. मग m2 किती आहे m2 काढले आपण, -2 ते या ठिकाणी वापरूया. m2 -2 प्लस 8 इंटू -2, दिस इज इक्वल टू मायनस के. म्हणजेच हे किती होणार, 6 इंटू -2, दिस इज इक्वल टू मायनस के. हे मायनस मायनस कॅन्सल होईल आणि के इक्वल टू 12. हे त्याचं फायनल आन्सर मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 4x plus 5y equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0. आता याच्यात त्यांनी काय सांगितलंय बघा, हे जे पेअर ऑफ लाईन्स आहे त्यापैकी ही एक लाईन आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याची कंडिशन तुम्ही फाइंड आउट करा असं त्यांनी विचारलेलं आहे. मग जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं फक्त एकाच लाईन बद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली असते त्यावेळेला त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन वापरायचं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन झालेलं आहे तुम्हाला bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. हे इक्वेशन वापरायचं. याच्यामध्ये जिथं यम असते त्या ठिकाणी त्या लाईनचा स्लोप वापरला की तुम्हाला त्याची कंडिशन मिळून जाते. आता बघा, करूया सुरुवात त्या ठिकाणी. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर 0 इज bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. मग त्यांनी काय सांगितलंय, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन पैकी ही एक लाईन आहे. आउट ऑफ टू लाईन्स गिव्हन बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. One line is 4x plus 5y
इक्वल टू 0. मग ह्याचा स्लोप काढा. इट्स स्लोप इक्वल टू m इक्वल टू -4/5. आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरायचं आणि सोडवायचं. तुम्हाला कंडिशन मिळते युझिंग धिस व्हॅल्यू. इन इक्वेशन 1. मग इथं काय येणार, बी आहे असंच ठेवू, तर एमच्या ठिकाणी येणार -4/5 त्याचा स्क्वेअर प्लस 2h ही एम ची व्हॅल्यू परत एकदा प्लस ए. दिस इज इक्वल टू 0. एवढं सोडवा फक्त. आता हे काय होईल, याचा स्क्वेअर केला की 16/25 येणार इथं. बी इथं होणार मायनस येणार पुढं 4×2 = 8, 8/5 एच येणार प्लस ए. दिस इज इक्वल टू 0. ह्याला 25 न मल्टिप्लाय करा. 16b मायनस इथं 25 आले की 5 न त्याला भाग जाईल, 5 शिल्लक राहतील. 40h प्लस ए इज इक्वल टू 0. आता ह्याला नाही, 25 न इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल ना. शेवट राहील बघा, इथं 25 न मल्टिप्लाय केलं, इथं केलं, इथं फक्त राहिलेलं आहे. तिथं त्याला 25a करून घेतोय फक्त. 25a. आता हे बरोबर. आता हे फक्त व्यवस्थित मांडून घ्या. ए आणि बी इकडे ठेवते, एच ला फक्त पलीकडे पाठवते. 25a प्लस 16b, किंवा हे आहे असं जरी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जरी तुम्ही मांडलं तरी चालेल. दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातला. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 3x प्लस y इक्वल टू 0 मे बी परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत यापैकी एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलं. मग बघूया त्याचं कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते. आता थोडस वेगळ्या पद्धतीने घेतोय. गिव्हन लाईन इज 3x प्लस y इज इक्वल टू 0. इट्स स्लोप इक्वल टू, याचा स्लोप येणार -3. सो या ज्या पेअर ऑफ लाईन्स आहे यापैकी एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलंय. वन ऑफ द लाईन्स आउट ऑफ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज perpendicular to this line. Therefore, slope of the line is equal to, त्याला मी m कन्सिडर करतोय. मग ह्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप किती येणार, 1/3. ही व्हॅल्यू त्या ऑक्सिलरी इक्वेशन मध्ये वापरायची. ऑक्सिलरी इक्वेशन इज bm² प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. याच्यामध्ये हे m इक्वल टू 1/3 याच्यामध्ये वापरायचं आहे. देअरफॉर b इंटू 1/3 त्याचा स्क्वेअर प्लस 2h इंटू 1/3 प्लस a. दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीने हे सोडवा. पुढं इथे येणार b डिव्हायडेड बाय 9 येणार प्लस इथे येणार 2h/3 प्लस a. दिस इज इक्वल टू 0. 9 ने याला मल्टिप्लाय करा. बी प्लस इथं 9 आल्यानंतर 3 त्रिक 9, 3 2 6,
6H होणार प्लस इथं येणार 9A दिस इज इक्वल टू 0 आहे असं ठेवलं तरी चालेल किंवा 9A प्लस बी प्लस 6H दिस इज इक्वल टू 0 ही त्याची फायनल रिक्वायर्ड कंडिशन असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय म्हणजे या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन इट इज परपेंडिक्युलर टू पी एक्स प्लस क्यू वाय इक्वल टू 0 देन शो दॅट ही कंडिशन येते हे सिद्ध करायचं. मगासारखाच प्रॉब्लेम आहे काय विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. ही दिलेली लाईन कुठली आहे ते बघू त्याचा स्लोप फाइंड आउट करूया. गिव्हन लाईन इज पी एक्स प्लस क्यू वाय इज इक्वल टू 0. इट्स स्लोप इक्वल टू याचा स्लोप येणार मायनस पी डिव्हायडेड बाय क्यू हा त्याचा स्लोप आहे. आता हे जे इक्वेशन आहे कंबाईंड इक्वेशन यापैकी ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे ते पण मांडूया. वन ऑफ द लाईन्स आउट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy plus by square equal to 0 is perpendicular to this line. Therefore, slope of perpendicular line is equal to त्याला मी m लिहितो. मग याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे चिन्ह बदला आणि रेसिप्रोकल करून घ्या म्हणजेच ते येणार क्यू अपॉन पी. आता ही व्हॅल्यू ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये वापरा. auxiliary equation is pm square plus 2hm plus a equal to 0. तर ही व्हॅल्यू इथं वापरूया. देअरफॉर बी इंटू ब्रॅकेट क्यू अपॉन पी त्याचा स्क्वेअर प्लस 2h क्यू अपॉन पी प्लस a इज इक्वल टू 0. देअरफॉर याला सिम्प्लिफिकेशन करूया आता. हे कसं येणार बघा. बी क्यू स्क्वेअर डिव्हायडेड बाय पी स्क्वेअर प्लस 2hq divided by p plus a this is equal to 0. पी स्क्वेअर न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथे येणार बी क्यू स्क्वेअर. पी स्क्वेअर हिथं आल्यानंतर एक पी कॅन्सल होईल 2hpq प्लस पी स्क्वेअर न हिथं मल्टिप्लाय केलं की येणार ए पी स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. मग हे फक्त व्यवस्थित मांडून घेऊया. ap स्क्वेअर प्लस 2hpq प्लस bq स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. मग त्यांनी कंडिशन जी दिलेली आहे ती हीच आहे का एकदा आपण फक्त कम्पेअर करून बघू. हे आपल्याला सांगता येईल की हे ट्रू झालेलं आहे. बघून घ्या इथं कंडिशन. ap स्क्वेअर प्लस 2hpq प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 तेच इथं आलेलं आहे. bq स्क्वेअर पाहिजे तिथं तर वाय राहतच नाही त्या ठिकाणी. pq स्क्वेअरच पाहिजे. हे त्याचं फायनल आन्सर आणि या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल.